पैसों के जमाने के जेलर काळ्याच्या पडद्यावर। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले। सकाळचे 9 वाजता आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नवी मुंबईमधून। नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 14 मध्ये अग्नितांडव पाहायला मिळते। इमारतीच्या 10व्या मजल्यावरती आगीमध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 10 जण गंभीररीत्या जखमी झालेत। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। मात्र 10व्या मजल्यावरील आग 12व्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे। सध्या अग्निशमन दलाकडून या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कविता, ही आग कशामुळे लागली आणि सध्या अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न कशा पद्धतीने सुरू आहेत? नक्कीच सिद्धेश, नवी मुंबईत जो आहे तो काल रात्री 12:40 जो आहे तो अग्नितांडव पाहायला भेटलाय। वाशीमधील सेक्टर 14 मध्ये रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना जी आहे ती घडली होती आणि ही आग जी आहे ती रहेजा कॉम्प्लेक्सच्या 11व्या आणि 12व्या मजल्याला लागली होती आणि या आगीमध्ये जे आहे 4 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आपल्याला पाहायला भेटतो आणि 10 जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। आणि बघायला गेलं तर या मयत रुग्णांमध्ये जे आहे ते 6 वर्षाचा एका चिमुकली देखील समावेश असलेला आपल्यापर्यंत माहिती येते। आणि आता सध्या परिस्थिती जर बघायला गेली तर आग विझवण्यास जे आहे ते अग्निशामक दलाला यश आलं असून आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच असलेलं आपल्याला पाहायला भेटतंय सिद्धेश। पण कविता, जर आपण बघितलं असेल तर आता हे दिवस जे आहेत ते दिवाळीचे आहेत। फटाके उडवताना सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। मात्र ही आग फटाक्यांमुळे लागली आहे का आणि या इमारतीमधल्या अनेक जे काही फ्लोअर्स आहेत त्या फ्लोअर मधली परिस्थिती कशी आहे? नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय का? नक्कीच ही आग जी आहे ती रहिवासी इमारतीला लागली होती आणि 11व्या आणि 12व्या मजल्यावरती जी आहे ती ही आग जी आहे ती पोहोचली होती। आग लागता क्षणी जी आहे पूर्ण इमारत जी आहे ती खाली करण्यात आली होती। आणि जसं आपण म्हणालात की फटाक्यांमुळे, तर रात्री 12:40 जी आहे ती ही आग लागली होती। त्यामुळे फटाक्यांमुळे ही आग लागली नसल्याचे चित्र जे आहे ते समोर येत असे, परंतु दुसऱ्या कोणत्या गोष्टीमुळे ही आग लागली होती याची शहानिशा जी आहे ती अग्निशमक दल करतच आहे। त्यामुळे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। नक्कीच कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। तर तिकडे नागपूरच्या पोलीस वसाहतीमध्ये सुद्धा गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झालाय। फटाक्यांच्या